बर्गर किंगच्याच बरोबर झेप्टो या एका मोठ्या आणि नामांकित कंपनीवरही अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। FDA अर्थात महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सिडको या नाशिक परिसरातल्या झेप्टोच्या कंपनीचा परवाना निलंबित केलेला आहे। तिथे सुद्धा अस्वच्छता आढळलेली आहे। नियमांचं पालन न केल्यानं परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातली अन्न साखळी सुरक्षित असावी यासाठी FDA कडून ठिकठिकाणी अशी छापेमारी सध्या गतिमान पद्धतीने राबवली जाते। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत आहेत। किरण, या स्थानावर नक्की काय त्रुटी आढळल्या? सर, मागच्या काही दिवसांपासून अन्न औषध विभागाकडनं अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती वारंवार करण्यात येत आहे। 2 दिवसाआधी देखील नाशिक शहरामध्ये एक मोठी कारवाई करून 5 आस्थापनांचे जे लायसन आहेत ते रद्द करण्यात आलेले आहे आणि हे झेप्टोवरती आज हे अन्न औषध विभागाने कारवाई केलेली आहे। ऑनलाईन जे ते फूड देणारी एक मोठी जी एजन्सी आहे, पण या एजन्सीमध्ये अस्वच्छता आणि काही तांत्रिक मुद्दे आहेत। त्या तांत्रिक मुद्द्यावरती या एजन्सीने काम नाही केलं अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते अन्न औषध विभागाची आहे आणि त्यांच्याकडनं ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मागच्या 2 दिवसांपासून या संपूर्ण ज्या एजन्सीची एकूणच चौकशी तपासणी जे FDA कडनं करण्यात येत होती आणि या सर्व तपासणीमध्ये जे अस्वच्छता आणि काही तांत्रिक मुद्दे जे या एजन्सीने फॉलो केलेले नाहीये अशा पद्धतीचा ठपका ठेवत या एजन्सीचं जो लायसन आहे तो लायसन एकूणच रद्द करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना सुद्धा जे आवाहन करण्यात आलेलं आहे ज्या तुम्ही एकूणच जिथे जेवायला जाता किंवा नाश्ता करायला जातात तिथे जे अस्वच्छता आढळल्यानंतर आम्हाला कॉल करा, आम्ही या अशा संस्थांवरती कारवाई करू अशा पद्धतीचं आवाहन जे ते आता करण्यात आलेलं आहे। धन्यवाद किरण।